कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळा क्रमांक 62चे विद्यार्थी आज शिवजयंती या दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी एक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेणार आहेत. आपल्या निपुण भारत शैक्षणिक साहित्यामध्ये एक स्मार्ट टोपी हे साहित्य आलेलं आहे आणि इयत्ता 4थीला आहे शिवरायांचा इतिहास. या दोघांचा संगम साधून 4 गट या स्पर्धेमध्ये इयत्ता 4थीचे सहभागी झालेले आहेत. 5 सेकंदात उत्तर देणं अपेक्षित आहे. कोणता गट विजयी होतो आपण आता पाहूया. चला तर सुरुवात करूया. अपेक्षा, पहिला प्रश्न कोणासाठी आहे? मुस्कान उभी राहा. शिवरायांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? सांग मुस्कान. मुस्कानने रायगड उत्तर दिले. बघूया आता बरोबर येतंय का उत्तर. स्मार्ट टोपी आपल्याला उत्तर देते रायगड. हे उत्तर अगदी बरोबर आहे. क्लॅप. दुसरा प्रश्न जयदीपसाठी. 1 गुण मिळाला मुस्कानला. शिवरायांच्या राज्याभिषेक पंडित कोण होते? गागाभट्ट उत्तर दिलेलं आहे जयदीपने. राज्याभिषेकाचे पंडित उत्तर बरोबर आलेलं आहे. गागाभट्ट. क्लॅप. शिफासाठी पुढचा प्रश्न. गड आला पण सिंह गेला हे शिवरायांनी कोणासाठी म्हटलं? कोणासाठी म्हटलं शिफा? आपल्या कोणत्या उत्तर मुरारबाजी दिलेलं आहे. बघूया आता उत्तर बरोबर येतंय का. उत्तर चुकलेलं आहे. तानाजी मालुसरे हे उत्तर होतं. चुकलेलं आहे उत्तर. पहिल्या गटाला 2 गुण मिळालेले आहेत. चला दुसरा गट आता. फरहीन पुढचे प्रश्न विचारेल. लवकर या. पहिल्या गटाला 2 गुण मिळालेत. एक उत्तर त्यांचं चुकलेलं आहे. आता किंजलसाठी प्रश्न आहे. बघूया. राज्याभिषेक प्रसंगी कोणता इंग्रजी वकील आला? इंग्रज वकील कोणता आलेला शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी? समोर बघायचं किंजल. हां बरोबर आहे. ऑक्झी. हां पुढे. 5 4 3 2 1 0. उत्तर देता आलेलं नाही आहे. पूर्ण उत्तर नाही दिलेलं. उत्तराच्या जवळपास होती ती. उत्तर आहे ऑक्झिडेन हे उत्तर होतं. उत्तर चुकलेलं आहे. पुढचा प्रश्न विहानसाठी. विहान उभा राहा. प्रतिशिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? प्रतिशिवाजी उत्तर दिलं आहे नेताजी पालकर. बघूया उत्तर बरोबर आहे का. फरहीन आता चेक करते. स्मार्ट टोपीने उत्तर दिलं आपल्याला नेताजी पालकर. क्लॅप. दिव्यासाठी प्रश्न पुढचा. फरहीन विचारेल. गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? हां गुप्तहेर खात्याचे प्रमुख सांग दिव्या. गुप्त बातमी आणणारे प्रमुख कोण होते त्यांचे? 5 4 3 2 1. मुरारबाजी उत्तर दिले तिने. बघूया उत्तर बरोबर आहे का. गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? बहिर्जी नाईक. उत्तर चुकलेलं आहे दिव्याचं. या गटाला किती गुण मिळाला? 1 गुण लिहा या गटाला. लिहिलाय. हां चला पुढचा प्रश्न विचारणार कोण? दिव्या लवकर ये. दुसऱ्या गटाला फक्त 1 गुण मिळालेला आहे. छत्रपती शिवराय यांनी बांधलेला सागरी किल्ला? सागरी किल्ला. स्वरा. सिंधुदुर्ग उत्तर दिलेलं आहे स्वराने. बघूया उत्तर बरोबर आहे का. उत्तर पाहूया आपण. सिंधुदुर्ग उत्तर बरोबर दिलं स्मार्ट टोपीने. 1 गुण. दुसरा प्रश्न मोहम्मद उमरसाठी. शिवराई हे नाणे कोणत्या धातूचे बनवले होते? हां तांबे. उत्तर दिल्या उमरने. तांबे धातूपासून हे नाणं बनवलेलं होतं. बघूया स्मार्ट टोपी उत्तर बरोबर सांगते का. बरोबर. तांबे उत्तर बरोबर आहे आपलं. या गटाला पण 2 गुण मिळालेले आहेत. आता फरहीनसाठी प्रश्न. शिवरायांचे आरमार प्रमुख कोण होते? आरमार प्रमुख कोण होते शिवरायांचे? फरहीन. मिर्झा राजे. उत्तर तिने दिलेलं आहे. ठीक आहे बघूया आपण. 5 सेकंद पण झालेले आहेत. चेक करू उत्तर आपण बरोबर आहे का. मिर्झा राजे जयसिंग तिला म्हणायचं होतं पण उत्तर आलेलं आहे दौलत खान. उत्तर चुकलेलं आहे तिचं फरहीनचं. या गटाला किती गुण मिळाला? 2. या गटाला पण 2 गुण. आता जयदीप शेवटच्या गटासाठी प्रश्न. चला. ओवी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवले? हां तोरणा किल्ल्याचं नाव काय ठेवलं सांग पुन्हा एकदा. प्रचंडगड उत्तर दिले तिने. बघूया आपण. जयदीप चेक करतोय स्मार्ट टोपीचं उत्तर. बघूया. बरोबर उत्तर आलेलं आहे. बरोबर. छान. नबीसाठी प्रश्न. शिवरायांनी सर्वप्रथम कोणता किल्ला ताब्यात घेतला? हां कोणता किल्ला? तोरणा उत्तर दिलंय नबीने. बघूया पटकन उत्तर दिलंय त्याने. उत्तर बरोबर आहे का. स्मार्ट टोपी सांगेल आपल्याला. उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड. चला आतापर्यंत 2 गुण मिळाले. बघूया अपेक्षा उत्तर देते का आता. स्वराज्याची पहिली
राजधानी कोणती? पहिली राजगड उत्तर दिलेलं आहे अपेक्षाने. पाहूया हे उत्तर बरोबर आहे का. राजगड हे उत्तर अगदी बरोबर उत्तर आहे. म्हणजे चौथा गट उभा राहा. चौथा गट, तिन्ही उत्तरं चौथ्या गटाने बरोबर दिले. सगळ्यांनी क्लॅप करा जोरदार. विजयी गटाचं मनपूर्वक अभिनंदन. अशा प्रकारे बघा आपण स्मार्ट टोपी, निपुण भारत आणि शिवछत्रपतींचा इतिहास अशी ही प्रश्नमंजुषा स्पर्धा आज शिवजयंती या दिनी घेतली. थँक्यू स्टुडंट.